पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगाः सुखानि च त इमे वस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगाः सुखानि च त इमे वस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। त्याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। येषाम अर्थे नः राज्यं भोगाः च सुखानि कांक्षितानि ते इमे प्राणांच धनानि त्यक्त्वा युद्धे अवस्थिताः। त्याचा अर्थ असा होतो की ज्यांच्याकरिता आम्हाला राज्य भोग आणि इतर सुखे अपेक्षित आहेत ते हे आमचे लोक प्राण आणि धन यांची आशा टाकून युद्धाकरिता उभे आहेत। अर्जुनाने स्वजनांना पाहिलं, त्यांच्या प्रती अति स्नेह त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, मोह निर्माण झाला आणि जो युद्ध करण्याच्या इच्छेने आलेला होता तो अर्जुन मात्र आता युद्ध टाळू पाहतो आहे। युद्ध न करणंच कसं श्रेयस्कर आहे हे भगवंताला तो समजावून सांगतो आहे। देवाला म्हणतो आहे मला तर हे युद्ध करणं काही हितकारक वाटत नाही, उलट काहीतरी विपरीत लक्षणच मला दिसत आहेत। मला विजयाची इच्छा नाही, मला राज्याचीही इच्छा नाही, सुखाचीही इच्छा नाही, कारण हे गोविंदा राज्य मिळवून तरी काय करायचं आहे, भोग तरी कशाकरिता प्राप्त करायचे आहेत आणि जगून तरी काय उपयोग आहे। तो म्हणतोय ज्यांच्याकरिता आम्हाला हे राज्य भोग आणि इतर सुख अपेक्षित आहेत, म्हणजे आम्ही राज्य प्राप्त करावं, भोग प्राप्त करावेत, सुख प्राप्त करावेत, ते ज्यांच्याकरिता करायचे आहेत तेच हे आमचे लोक प्राण आणि धनाची आशा टाकून या ठिकाणी युद्धाकरिता उभे आहेत, एकमेकांना मारण्याकरिता या ठिकाणी काय झाले आहेत, प्रवृत्त झालेले आहेत। हे सर्वच मला विपरीतच वाटत आहे, कारण आतापर्यंत क्षत्रिय धर्म म्हणून त्यांनी जे जे युद्ध केले त्यातून जी संपत्ती मिळवली असेल, राज्य मिळवलं असेल, भौतिक सुख मिळवली असतील, ती कोणाकरता मिळवली, आपल्या कुटुंबियांकरिता, आपल्या संबंधितांकरता, स्वजनांकरिता मिळवली। आणि इथून पुढेही हे राज्य भोग सुख यांची जी अपेक्षा करायची ती कोणाकरता, यांच्याकरिता, म्हणजे ज्यांच्याकरिता हे राज्य भोग सुख आम्ही अपेक्षा हवेत तेच हे आमचे लोक प्राण आणि धन यांची आशा टाकून युद्धाकरिता काय आहेत, उभे आहेत। कारण आता युद्धाला उभं राहणं म्हणजेच प्राणाचीही आशा आणि धनाधिकांची आशा टाकूनच द्यावी लागते। काल आपण बोललो त्याप्रमाणे युद्धाला आलेला तो क्षत्रिय अशी काही खात्री आहे का, अशी काही निश्चिंतता आहे का की तोच जिंकेल, त्याला काही इजा पोहोचणार नाही, त्याच्या काही धनाचा नाश होणार नाही, असं नाही आहे। तेथे भरोसाच नाही आहे, कोणाची सरशी ठरेल,
कोण जिंकेल, कोणाचा पराजय होईल. म्हणून तो म्हणतोय ज्यांच्याकरिता आम्ही राज्य भोग आणि इतर सुख अपेक्षावेत तेच हे आमचे लोक. म्हणजे दोन्ही बाजूचे त्यांनी पाहत असताना दोन्ही बाजूकडे पाहिलेलं आहे की हेच सगळे आमचे गोत्रज या ठिकाणी आलेले आहेत, चुलते आहेत, मामे आहेत, गुरु आहेत, संबंधित आहेत, मित्र आहेत, मामे आहेत, असं बोललेलं आहे तो पाठीमागं. हेच हे आमचे लोक प्राण आणि धनाची आशा टाकून युद्धाकरिता उभे आहेत. तेणे सुखे विन होईल ते भलतैसे साहिजेल वरी जीवितही वेचिजेल याची लागी. तो म्हणतो तेणे सुखे विन होईल ते भलतैसे साहिजेल. युद्ध करून जे राज्यसुख मिळणार आहे त्या सुखा वाचून आमची जी स्थिती आहे, आता तर काय युद्ध आम्ही केलेलं नाही. युद्ध करून जे राज्य सुख मिळणार आहे ते तर काही आत्ता या क्षणाला काही प्राप्त नाही आहे. भलेही ते प्राप्त झालं नाही तर त्या सुखा वाचून आमची जी स्थिती होईल ती कशी असेल? दारिद्र्यासारखी बिकट स्थिती आम्हाला काय होईल? प्राप्त होईल. एवढंच होईल ना. ते भलतैसे साहिजेल, ती कशीही परिस्थिती आम्हाला प्राप्त झाली तरी देखील ती सहन करता येईल, ती सहन करण्याजोगी आहे. जरी आता आम्ही यांच्याशी युद्ध केलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला राज्य सुख प्राप्त झाले नाही, त्याने सुखेवी न होईल, त्या सुखा वाचून आम्हाला राहावं लागेल ना. सुखा वाचून राहणं म्हणजेच दुःखात राहणं. संपन्नता प्राप्त होणार नाही म्हणजेच विपन्नतेत, दारिद्र्य अवस्थेत आम्हाला राहावं लागेल. असू दे म्हण. ते भलतैसे साहिजेल, ती कशीही स्थिती आम्हाला प्राप्त झाली तरी देखील ती सहन करता येईल. आता वनवासाधिकात सहन केलंच की नाही दुःख? ती सहनशक्ती त्यांच्याकडे काय आहेच आहे. तो म्हणतो ते सहन करता येईल, काय हरकत नाही. वरी जीवितही वेची जेल याची लागी. एवढंच नाही, उलट या बंधू बांधवांसाठी किंवा या बंधू बांधवांच्या राज्य सुखासाठी आमचे प्राण खर्ची पडले तरी देखील चालेल. लक्षात आलं का? यांच्याशी युद्ध करून राज्य मिळवावं ही गोष्ट तर बाजूलाच राहू दे, पण त्या राज्य भोगा वाचून, त्या राज्य सुखा वाचून जी काही दारिद्र्य अवस्था आम्हाला भोगावी लागेल ती सहन करता येईल. एवढंच नाही तर यांच्यासाठी आमचे प्राण वेचल्या गेले तरी देखील आम्ही सुखासुखी ते प्राण त्यागायला तयार आहोत. वरी जीवितही वेची जेल याची लागी. यांच्यासाठी आमचे प्राण खर्ची पडले तरी देखील चालेल. परी यासी घातू कीजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके. तो म्हणतो यांच्यासाठी माझे प्राण खर्ची पडले तरी देखील चालेल, पण यासी घातू कीजे, परंतु यांचा नाश करावा, यांचा घात करावा, युद्धामध्ये यांना मारावं आणि मग आपण राज्य सुख भोगीजे आणि मग आपण राज्य सुख भोगावं. ही जी स्वार्थाची गोष्ट आहे ना, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. ही स्वार्थाची गोष्ट स्वप्नात देखील माझं मन करू शकणार नाही. अर्जुन हा सज्जन माणूस आहे. रुजुत्वात अर्जुना, अत्यंत सरळ आहे म्हणूनच त्याचं नाव काय आहे? अर्जुन आहे. रुजू, अत्यंत सरळ असलेला म्हणूनच त्याच्या जे नाव आहे त्याची व्युत्पत्तीच आपल्याला सांगते की तो सरळ आहे म्हणून त्याचं नाव काय आहे? अर्जुन आहे. तो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाही आहे. तो विचार करताना सर्वांच्या सुखाचा काय करतोय? विचार करतोय. या उलट प्रतिपक्षात, कौरव पक्षामध्ये जे दुर्योधनादी बांधव आहेत, कौरव जे आहेत, ते प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या सुखाचा काय करते? विचार करत आहे. अर्जुन मात्र सगळ्यांच्या सुखाचा एकत्रितपणे काय करतोय? विचार करतो. जसा एखादा कुटुंब प्रमुख असतो, तो काही केवळ स्वतःचा विचार कधीच करत नाही.
सगळ्यांचा विचार अगोदर करतो. जे काही करायचं ते सगळ्यांसाठी करायचं, जे काही मिळवायचं ते सगळ्यांसाठी मिळवायचं, त्यांच्या आनंदात मग आपण आनंद मानायचा. अशी त्या कुटुंब प्रमुखाची काय असते भूमिका असते. अगदी तशा त्या जबाबदार माणसाप्रमाणे अर्जुन बोलतोय. पण हे सगळं जे बोलणं आहे ना, हे अज्ञानातून बोलतोय, मोहातून बोलतोय, त्या स्नेहापोटी बोलतोय. हे त्याचं बोलणं जर आपण त्या मुळाचा विचार केला नाही तर आपल्याला ते अतिशय खरं वाटतं. खरंही आहे व्यावहारिक पातळीवर. व्यावहारिक माणसाने असाच विचार केला पाहिजे. पण मग जर अर्जुन हे बोलतोय हे खरं मानलं तर भगवंत त्याला युद्ध प्रवृत्त करतोय ते भगवंताचं वागणं खोटं ठरेल. लक्षात आलं. पहिल्या अध्यायामध्ये जेवढं काही अर्जुन बोललेलं आहे ते अतिशय सुसंगत असं आहे. युद्धाचे जे काही दुष्परिणाम होत असतात त्या सगळ्यांचं वर्णन अर्जुनानं या ठिकाणी केलेलं आहे. जेव्हा जेव्हा जगाला युद्धाला सामोरं जावं लागलेलं आहे त्या युद्धानंतरच्या काळामध्ये जी परिस्थिती प्राप्त झालेली आहे जगासमोर ती सगळी परिस्थिती अर्जुनानं वर्णन केलेली आहे. म्हणून तर तो ते युद्ध टाळू पाहत होता. पण तरी देखील ते युद्ध करणं योग्यच होतं. म्हणूनच भगवंताने त्याला सांगितलं. नाहीतर अयोग्य गोष्ट कशी काय भगवंत सांगेल. कारण परिस्थितीच अशी विषम प्राप्त झालेली होती की भलेही प्राणहानी धनहानी झाली तरी चालेल, परंतु या दुष्टांचा नायनाट होणं काय क्रमप्राप्तच होतं, उचितच होतं. म्हणून तर भगवंताने ते युद्ध करायला काय केलेलं आहे त्याला प्रवृत्त केलेलं आहे. तो आपलं कर्म सोडू पाहत होता. हे सगळं जे बोलणं आहे ना हे त्याच्या क्षत्रिय धर्माला अनुसरून ते बोलणं नाही आहे. हे सगळं जे तो बोलतोय हे एखाद्या ब्राह्मणाच्या मुखात शोभेल. शमदमादी संपन्न असा तपपूत असा जो कोणी ब्राह्मण आहे त्याच्या मुखात शोभेल असे वाक्य तो बोलतोय. क्षत्रियाचा जो धर्म आहे आता प्रसंग जो प्राप्त झालेला आहे त्याला अनुसरून हे त्याचं बोलणं अजिबात नाही आहे. तसा जर विचार केला मी म्हटलो त्याचं मूळ कारण न पाहता तर हे अर्जुनाचं बोलणं खऱ्या होणंही खरं वाटतंय. आणि हे असंच माणसानं वागलं पाहिजे असं देखील आपल्याला वाटतं. लक्षात आलं का. पण आता प्रसंग जर युद्धाचा आहे बरं त्या युद्धाला देखील भगवंताची अनुमती आहे, अनुज्ञा आहे, सहकार्य आहे, तो प्रवृत्त करतो आहे. तेथे माघार घेणं ते काही उचित नाही आहे. तो म्हणतो युद्ध करून जे राज्यसुख आम्हाला प्राप्त होणार आहे त्या सुखावाचून आमची जी स्थिती असेल म्हणजे दारिद्र्यासारखी स्थिती आम्हाला भोगावी लागेल काही हरकत नाही. ती बिकट स्थिती देखील आम्हाला सहन करता येईल. एवढंच नव्हे तर या बंधुवर्गाच्या राज्यसुखासाठी आमचे प्राण देखील खर्ची पडले तरी चालतील, परंतु यांचा नाश करावा आणि मग आपण राज्यसुख भोगावं. ही जी निव्वळ स्वार्थाची गोष्ट आहे ना ही स्वप्नात देखील माझं मन करू शकणार नाही. जागृतीतील तर गोष्ट सोडूनच दे. देवाला तो सांगतोय मी झोपलो आणि त्या झोपेत स्वप्न पडलं तर त्या स्वप्नामध्ये सुद्धा असा हा विचार मी कधीही करू शकत नाही. तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी ज्यावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने. तरी आम्ही का जन्मावे. जर या गुरुजनांचं मनानं अनिष्ट चिंतावयाचं जर असेल तर मग आम्ही जन्मास तरी कशासाठी यावं. लक्षात आलं का. मग आम्ही जन्माला आलो त्याचं काय हे फळ म्हणायचं का की आम्ही या आमच्या कुळातील ज्येष्ठ लोक आम्हाला ज्यांनी ज्ञान दिलंय ते गुरुजन त्यांचं काय करावं, अहित चिंतावं, त्यांच्या विरोधी गोष्टीचं चिंतन आम्ही करावं. तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी जियावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे. जरी या वडिला विरुद्ध म्हणे चिंतावे तरी आम्ही का जन्मावे. जर या वडिलांचं वाडवडिलांचं अकल्याण आम्ही चिंतावयाचं त्यांना
मारण्याचा आम्ही जर विचार करायचा असेल तर त्यांच्या कुळात आम्ही जन्मालाच काय यावं. आम्ही जर त्यांच्या कुळात जन्माला आलेलो असू, त्यांचे आमच्यावर जर उपकार असतील तर आम्ही त्या उपकारातून उतराई होण्याचाच काय करावा, प्रयत्न करावा. त्यांची झाली तर काय करावी, सेवा करावी. ते सोडून आम्ही यांच्याविषयी विरुद्ध गोष्टींचं चिंतन का करावं. जरी वडिला या चिंता विरुद्ध म्हणे, कवणा लागी जियावे. आणि यांचा वध करून यांना मारू, कवणा लागी जियावे. कोणासाठी जगावं. मी बोलून गेलो त्याप्रमाणे तो एक जबाबदार माणूस, कुटुंबातला कुटुंब प्रमुख, कुटुंब वत्सल मनुष्य, तो सगळ्यांच्या सुखाचा विचार करणारा मनुष्य. तो म्हणतो आम्ही राज्य प्राप्त करावं, सुख प्राप्त करावे. कोणासाठी, यांच्यासाठी करावे. यांनाच मारायचं तर मग जगायचंय कोणासाठी. लक्षात आलं का. बरं आम्ही यांच्या कुळात जन्माला तरी कशाला आलोत मग, जर यांच्या विरुद्ध गोष्टींचं चिंतन आम्ही जर करायचं असेल तर. तरी आम्ही का जन्मावी, कवणा लागी जियावे. जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने. जर या गुरुजनांचं, या वडिलांचं अनिष्ट जर आम्ही मनानं चिंतावयाचं असेल तर आम्ही जन्मास तरी कशासाठी यावं आणि जगावं तरी कोणासाठी. उदाहरण देतोय तो, भगवंताला समजावून सांगतोय. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. पुत्रा ते इच्छी कुळ किंवा इप्सी कुळ. कुळ पुत्रा ते इच्छी. कुळातील लोक पुत्राची काय करतात, इच्छा करतात. कुटुंबातील लोक पुत्राची काय करतात, इच्छा करतात. विवाह उत्तर काळात त्या दाम्पत्याला जर संतती झाली नाही तर त्या संतती प्राप्तीकरिता ते दाम्पत्य नवसायास करत असतात. हेतू काय तर आपल्या कुळातील कुळधर्म ते अव्याहतपणे पुढे चालावेत. आपल्या पोटी कुलदीपक जन्माला यावा आणि त्याने आपल्या कुळाची काय करावी, कीर्ती वाढवावी, आपला वंशविस्तार व्हावा. यासाठी ते कुळ, ते कुटुंब पुत्राधिकाची काय करत, पुत्राची काय करतं, इच्छा करत. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ. कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचं हेच का फळ आहे. म्हणजे आम्ही त्यांच्या कुळात जन्मलो आणि आता त्यांच्याच विरोधी गोष्टीचं चिंतन मनात करतो किंवा प्रत्यक्ष त्यांना मारण्याचा काय करतो, विचार करतो. हेच का त्याचं फळ आहे. मग त्यांनी काय यासाठीच आम्हाला जन्म दिला का, किंवा यासाठीच इच्छा केली होती का आमच्या कुळात यांचा जन्म व्हावा म्हणून. देवाला समजावून सांगतो. पुत्रा ते इप्सी कुळ किंवा इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. कुटुंब किंवा कुळ पुत्राची इच्छा करतं, त्याचं काय हेच फळ आहे का की त्याने आपल्या कुळाचा काय करावा, केवळ संहारच करावा. केवळ आपले गोत्र निर्दळी जे त्या पुत्राने आपल्या कुळाचा केवळ वधच करावा, यासाठी का त्या कुळातील लोकांनी पुत्र होण्याची इच्छा केलेली आहे. कशासाठी. कोणीतरी असा असेल का की तो अशी इच्छा करतो की माझ्या कुळात पुत्र जन्माला यावा आणि त्याने सर्व माझ्या कुळाचा नायनाट करावा. असा आहे का. नाही. ते इच्छा करतात आपल्या कुळाची कीर्ती याने वाढवावी, कुळधर्म अखंडपणे पुढे काय करावे त्याने चालवावेत, वंशविस्तार व्हावा. यासाठी तर ते कुळ पुत्राची काय करतात असतं, इच्छा करत असतं. देवाला तो सांगतोय की कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचं काय हेच फळ मानायचं का मग की त्या पुत्राने आपल्या कुळाचा केवळ काय करावा, वधच करावा, जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले. आओ तो देवाला म्हणतो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मनात तरी कशा आणाव्यात. प्रत्यक्ष करण्याची गोष्ट सोडून द्या, त्यांना प्रत्यक्ष युद्धात मारणं, त्यांच्यावर शस्त्र चालवणं ही गोष्ट तर दूरचीच राहू द्या. पण हे असं करायचं मनात तरी कसं यावं. हे मणीची केवी धरी जे, आपण वज्राचे या होई जे, वरी घडे तरी कीजे भले या. हे मणीची केवी धरी जे, हे मनातच कसं आणावं.
आपण वज्राची या होईजे, आपण वज्रासारखं कठोर व्हायचं तरी कसं, वरी घडे तरी कीजे भले या. आपल्याकडून घडेल तर यांचं काय करावं, भले कल्याणच करावं. आपल्याकडून जर घडलं ना तर काय करावं, यांचं माणसानं कल्याण करावं. यांना सुख होईल असंच काहीतरी करावं, यांना आनंद प्राप्त होईल असंच आपण काहीतरी करावं. याच्या उलट यांच्या घाताचा विचार मनामध्ये करावा, यांच्याविषयी आपण वज्रासारखं कठोर व्हावं. हे असं कसं व्हावं, हे मनीची केवी धरी जे आपण वज्राची या होईजे, वरी घडे तरी कीजे भले या. आपल्याकडून जर घडलं तर यांचं काय करावं, कल्याणच करावं. यांच्याविषयी चांगलीच कृती आपण करावी, यांना आनंद होईल असंच करावं. या उलट आपण यांचा घात करण्याचं मनात तरी कसं आणावं, यांच्याविषयी वज्रासारखं कठोर तरी कसं व्हावं. तो म्हणतोय प्रत्यक्ष मारण्याची गोष्ट सोडून द्या, त्यांना मारण्याचा विचार तरी मनामध्ये कसा यावा. तो म्हणतो आम्ही जे जे जोडावे ते समस्तीही भोगावे, हे जीवितही उपकारा करावे काजी यांच्या. आम्ही जे जे जोडावे, आम्ही जे जे मिळवावं ते समस्तीही भोगावे, त्या सगळ्याचा भोग यांनी घ्यावा. हे समस्ती किंवा इही समस्ती या सर्वांनी भोगावे, या सर्वांनी त्याचा काय घ्यावा, भोग घ्यावा. म्हणजे आम्ही जे जे मिळवावं त्या सर्व गोष्टींचा भोग या सर्वांनी घ्यावा. काजी प्रसंगी हे जीवितही यांच्या उपकारावे, म्हणजे प्रसंगी यांच्या कामाकरिता. जर काही प्रसंग निर्माण झालाच तर यांच्या काजी यांच्या कामाकरिता आम्ही आमचे प्राणही खर्ची घालून त्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे. लक्षात आलं का. तो म्हणतो आम्ही जीवनामध्ये जे जे काही मिळवावं त्या सगळ्या गोष्टींचा भोग या सर्वांनी घ्यावा. एवढंच नव्हे तर यांचं कार्य साधण्याकरिता, यांची सेवा करण्याकरिता, यांना सुखी ठेवण्याकरिता प्रसंगी आमचे प्राणसुद्धा आम्ही काय करावेत, खर्ची घालावेत आणि यांच्या उपयोगी पडावं. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ. तो म्हणतो आम्ही दिगंतीचे म्हणजे देशोदेशीची, भूपाळ म्हणजे राजे, त्यांना काय करावं, विभांडुनी त्यांच्याशी युद्ध करावं, त्यांना जिंकावं, त्यांच्याकडून द्रव्य प्राप्त करावं आणि त्या द्रव्याच्या द्वारे, त्या मिळविलेल्या राज्याच्या द्वारे काय करावं, हे आमचं कुळ काय करावं, कुळ संतोष विजय, आपले कुळ संतोष विजय. आम्ही आमच्या कुळाला संतुष्ट करावं हे योग्य आहे. तो काय विचार मांडतो की, आणि असं केलेलं आहे त्यांनी. पूर्वी अनेक युद्ध केलेले आहेत, देशोदेशीच्या राजांना जिंकलेलं आहे, राज्य विस्तार केलेला आहे आणि ते प्राप्त झालेलं द्रव्य या स्वजनांच्या सुखाकरताच उपयोगात आणलेलं आहे. तो म्हणतो हे असं करावं, हे उचित आहे. आम्ही दिगंतीचे भोपाळ विभांडुनी सकळ, आम्ही देशोदेशीचे जे राजे आहेत, समस्त राजे, त्यांना युद्धात जिंकावं, त्यांच्याकडून द्रव्याची खंडणी घ्यावी आणि त्या द्रव्याच्या द्वारे हे आमचं हे जे कुळ आहे, हे समस्त लोक आहेत, यांना काय करावं, संतुष्ट करावं. मग संतोष विजय कुळ आपुले जे. हे असं आम्ही ज्यांच्याकरिता केलं पाहिजे किंवा ज्यांच्याकरिता हे असं केलं पाहिजे असा आम्ही विचार करतो आहोत, त्याची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असती उद्यत झुंजावया. त्याची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, परी कैसे विपरीत कर्म, परंतु या सर्वांचंच कर्म कसं विपरीत आहे पहा, काही कळत नाही. हे सगळेजण हे झाले असती उद्यत झुंजावया, हे झुंजावया उद्यत झाले असती,
हे सर्वच लोक परस्परात युद्ध करण्याकरिता या ठिकाणी प्रवृत्त झालेले आहेत. खरी गोष्ट अशी व्हावी, तो त्याचा विचार मांडतोय, पण ते बोलताना त्याच्या मनात हाही भाव आहे की ही बाकीची जी मंडळी आहेत, म्हणजे प्रतिपक्षातील दुर्योधनादी जी त्याची भावंड आहेत, त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे, असाच विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे की आपण राज्यसुख मिळवावं, मग सगळ्या कुळांनी काय करावं, त्याचा उपभोग घ्यावा. यांच्या कार्याकरिता प्रसंगी प्राण गेले तरी हरकत नाही, यांच्याविषयी यांचा घात करावा हे मनात सुद्धा येऊ नये. तो म्हणतोय हा मी तर विचार करतोयच, या सगळ्यांनी काय केलं पाहिजे, हाच विचार केला पाहिजे. पण कर्म कसं विपरीत आहे पहा, की हेच लोक ज्यांच्याकरिता आम्ही असा विचार करतो आहोत, तेच लोक परस्परात युद्ध करण्याकरिता काय झाले आहेत, प्रवृत्त झाले आहेत. युद्ध करावं पण दुसऱ्या लोकांशी. तो म्हणतोय की नाही, आम्ही दिगंतीचे भोपाळ, देशोदेशीचे राजे, त्यांना युद्धामध्ये जिंकावं, त्यांच्याशी युद्ध करावं, त्यांच्याकडून संपत्ती काय करावी, प्राप्त करावी, आणि तिचा उपभोग या सर्व आमच्या कुळांनी घ्यावा, आणि हे कुळ काय व्हावं, संतुष्ट व्हावं. हे असं आम्ही जिथं विचार करतो आहोत, तिथं हे सगळे लोक परस्परामध्ये युद्ध करण्याकरिता प्रवृत्त झालेले आहेत, एकमेकांना मारण्याकरिता इथं येऊन उभे राहिलेले आहेत. कैसे कर्म विपरीत. हे कसं विपरीत कर्म आहे पहा. अंतौरिया कुमारी, सांडोनिया भांडारी, शस्त्राग्री जिव्हारे आरोपुणी. अंतौरिया कुमारी, आपल्या अंतपुरातील स्त्रिया, कुमारे मुले, भांडारे, सांडोनिया, खजिनी, हे सर्व सोडून हे जे लोक इथं उभे राहिलेले आहेत ना, हे काय काय सोडून आलेले आहेत, आपल्या अंतपुरातील स्त्रियांना सोडून इथं आलेले आहेत. आपली लहान मुलं जे आहेत त्यांना सोडून इथं आलेले आहेत. अजून भांडारे, खजिने, द्रव्याचे साठे, ते देखील सोडून या ठिकाणी आलेले आहेत. शस्त्राग्री जिव्हारे आरोपणी, आणि आपले प्राण शस्त्राग्री, शस्त्राच्या अग्रभागावर, शस्त्राच्या टोकावर ठेवून हे सर्वजण इथे आलेले आहेत. आपण मुठीत जीव धरून करतो म्हणा, तळ हातावर जीव घेऊन, ते नाही, तसं नाही. तळ हात तरी मोठा आहे, लक्षात आलं का, जीव त्याच्यातून सांडणार नाही. मूठ देखील काय आहे, पक्की आहे. तो म्हणतो शस्त्राग्री, शस्त्राच्या अग्रभागावर, तलवारीच्या टोकावर आपले प्राण ठेवून या युद्धामध्ये हे आलेले आहेत. कोण, ज्यांच्याकरिता आम्ही हे समस्त मिळवायचंय आणि मग यांनी भोगायचंय. पण कर्म कसं विपरीत आहे पहा, हेच परस्परामध्ये युद्ध करण्याकरिता इथे उभे आहेत आणि या सगळ्या गोष्टींना सोडून इथं आलेले आहेत. त्यांनी विचार करायला पाहिजे होता, किंवा तो म्हणतोय आम्ही तरी काय करायला पाहिजे होता, सगळ्यांनी विचार करायला पाहिजे होता. स्त्रियांना सोडून इथं आलोय की नाही, लहान जी बालक आहेत त्यांना सोडून आलोय की नाही, बरं संपत्तीचे जे कोठार आहेत त्यांना सोडून इथं आलोय की नाही. इथून पुन्हा निश्चित घरी आम्ही जाऊ, मग त्या स्त्रियांमध्ये बाळांमध्ये राहू, त्या संपत्तीचे जे कोठार आहेत त्यांचा उपभोग घेऊ. असं काही खात्री आहे का, कोणाला तरी खात्री आहे का, एकाला तरी? युद्धामध्ये गेलेल्या कोणालाही असं सांगता येत नाही की मी तिथून जिवंत परत येईल म्हणून, विजय घेऊनच परत येईल म्हणून. पण कैसे कर्म विपरीत, विपरीत कर्म झालंय म्हणतो, सगळ्यांचं कपाळच फिरलंय. जे आले असते उद्यत झुंजावाय. अंतौरिया कुमारी, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपणी. बरं ठीक आहे, केवळ स्त्रियांना, त्या बालकांना, भांडार म्हणजे संपत्तीच्या कोठारांना, एवढ्यांना सोडून इथं आलेले आहेत. त्यांचा विचार न करता इथे आलेले आहेत. एवढंच नाही तर आपले प्राण त्या शस्त्राच्या अग्रभागावर ठेवून इथं आलेले आहेत. कधी प्राण, कोणत्या क्षणाला इथून याचा प्राण त्यागावा लागेल याचा काही भरोसा नाही आहे. ऐशी याते कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. ऐशी याते कैसेनी मारू, आशांना मी मारू तरी कसा. लक्षात तो म्हणतो असे जे हे आमचे लोक आहेत, म्हणजे अविचारी लोक आहेत,
तो स्वतःला काय समजतोय, मी विचारवान मनुष्य आहे, मी हा सगळा काय करतोय, विचार करतोय. यांनीच सुद्धा हा विचार केला पाहिजे, पण हे करत नाही आहेत. भांडणं वगैरे झाली ना, तर एखादा अविवेकी माणूस असतो, एखादा प्रोक्त माणूस असतो, त्या अविवेकी माणसाकडून काही अपेक्षा नसते समाजाला. पण जो शहाणा म्हणून मानलेला मनुष्य आहे, तोही त्या भांडणाच्या प्रसंगी जर त्या वेड्या माणसासारखाच करत असेल, तर दुसरी शहाणी लोक काय सांगतात, त्याला कळत नाही ही गोष्ट ठीक आहे, पण तुलाही कळत नाही का? कारण त्याच्याकडून अपेक्षा असते की याने तरी काय करावं, विवेकानं वागलं पाहिजे. आणि तो शहाणा मनुष्य देखील स्वतः तसाच विचार करत असतो की हा मला अपशब्द बोलतो आहे, शिव्या देतो आहे, मारायला देखील उठलेला आहे, मीही तसं करू शकतो, पण मी शहाणा आहे, मी तसं का करू, असं विचार करतो की नाही विवेकी माणूस. तो अर्जुन सुद्धा स्वतःला काय समजतोय, विवेकी समजतोय, आणि देवाला समजावून सांगतोय हे वेडे आहेत म्हणे. पुढे बोलिलो तो, यांना एक कळत नसेल, पण आम्ही शहाणे असूनही असं का वागावं, ऐसी या ते कैसेनी मारू, असे हे लोक आहेत. यांना मी मारू तरी कसा, कवणावरी शस्त्र धरू, कोणावर शस्त्र धरू, निज हृदया करू घातो केवी. निज हृदय, माझं हृदय, माझ्या हृदयाचाच घात मी कसा काय करू. हे कौरव आणि आम्ही एकाच कुळातले आहोत, रक्ताचं आमचं काय आहे, नातं आहे. यांना मारणं म्हणजे जणू स्वतःच्या हृदयाचा घात करण्यासारखं आहे, आत्मघात करण्यासारखं आहे. हा, दुसऱ्याला एखाद्याला मारणं ती गोष्ट वेगळी, पण स्वतःचा घात करायला प्रवृत्त झालेला जो मनुष्य, त्याला तर अत्यंत अविवेकीच आपण समजतो की नाही. तसा कोणालाही मारणारा, उठसूट मारण्यास प्रवृत्त होणारा तोही अविवेकीच, पण त्यापेक्षा जास्त अविवेकी स्वतःचा तरी विचार करायचा, लोक म्हणतात की नाही. तसं तो म्हणतो निज हृदया करू घातू केवी. आता हा असा विचार करतो, ते बाकीचे कुठं विचार करताय, लक्षात आलं. हा म्हणतोय हे आणि आम्ही एकाच कुळातले, एकाच रक्ताचे असल्यामुळं मी माझ्याच हृदयाचा घात कसा करू. देवा हे कोण आहेत हे मी जाणतो, तुला कळत नसेल. लक्षात आलं, पुढं बोलतोय तो, लक्षात आलं. हे नेणसी तू कवण बोलणार आहे तो पुढं. हे कोण कोण आहेत सांगतोय देवाला. आचार्या हा पितर पुत्रास्तथैव च पितामहा हा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस तथा. तो म्हणतो हे कोण आहेत, आचार्या हा गुरुजन आहेत, पितरा हा म्हणजे पित्या समान चुलते आहेत आमचे, पुत्रा हा आमचे पुत्र, माझे पुत्र म्हणा किंवा दुर्योधनादी बांधवांचे पुत्र म्हणा, आमचे पुत्रच आहेत ते. तथैव च पितामहा हा, तसेच आजे लोक, लक्षात आलं, भीष्म पितामह आजोबा लोक आलेले आहेत. मातुला हा मामे, यांचे काय आमचे काय, मामे लोक आहेत. श्वशुरा हा सासरे, पौत्रा हा नातू, शाला हा मेहुणे लोक, संबंधीना तथा संबंधीना तसेच इतर संबंधी लोक या ठिकाणी आलेले आहेत. कारण देव कदाचित विचारील अर्जुना तुला झालंय तरी काय. त्यावेळेस अर्जुन देवाला सांगतोय की तुला कळत नाही हे कोण लोक आहेत, हे मी जाणतोय, म्हणून तर हे माझे असे उद्गार निघत आहेत. मी हे युद्ध करू इच्छित नाही. कोण कोण आहेत, गुरुजन आहेत, चुलते आहेत, पुत्र आहेत, आजे आहेत, मामे आहेत, सासरे आहेत, नातू आहेत, मेवणे आहेत, इतर संबंधी लोक, सगळा त्याला गोतावळा दिसू लागलेला आहे. त्याला आता कोणी स्वपक्ष आणि परपक्ष, शत्रू मित्र असं काही दिसत नाही, सगळेच आपले दिसू लागलेले आहेत. हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयाचे उपकार असाधारण आम्हा बहुत. देवाला तो म्हणतो देवा या युद्धामध्ये माझ्या पुढे कोण लोक उभे आहेत हे तुला कळत नाही का. कोण कोण आहे ते पलीकडे बघ. पहिलं भीष्म द्रोण, पलीकडे बघ भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, की जयाचे उपकार असाधारण आम्हा बहुत, की ज्यांचे आमच्यावर
पुष्कळ आणि असाधारण उपकार, असामान्य उपकार आहेत. सामान्य उपकार नाही, काहीतरी थोडी वस्तू नव्हती म्हणून दिली नाही. मोठे उपकार आहेत आणि थोडे नाही, बहुत पुष्कळ उपकार आणि असाधारण उपकार. उपकाराला दोन विशेषणं दिलेली. कसे उपकार आहेत? बहुत आणि असाधारण. किती म्हणून उपकार यांचे सांगावेत? आणि ते काही उपकार देखील सामान्य नाही, थोडी काही वस्तू दिली म्हणून. हे तू जाणत नाहीस, देवाला म्हणतोय. देवाला कळत नाही का कोण कोण उभे आहेत इथं आणि यांनी याच्यावर काय काय उपकार केलेले आहेत, या अर्जुनाशी त्यांचा काय संबंध आहे, हे देवाला काही कळत नाही का? पण हाच देवाला म्हणतो, कारण मोह झाल्यानंतर सर्व विपरीतच दर्शन होऊ लागत असतं. देव सर्वज्ञ आहे ना, या सर्वज्ञ सर्व जाणणारा तो आहे. पण हा देवाला आता शिकवू पाहतोय. म्हणून तर पुढे दुसऱ्या अध्यायात 11व्या श्लोकापासून जे ज्ञान सांगायला भगवंत सुरुवात करतील तिथं म्हणणार आहेत ना, अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश भाषेत. पंडितासारखा बोलतोस. लक्षात आलं का? प्रज्ञावाद, पंडित जसं बोलतात ना, पंडित लोक, ज्ञानी लोक, तसं तू बोलतोस. प्रवचनकार, देवालाच प्रवचन सांगतो इथं. पंडितासारखा बोलतोस, याचा अर्थ तू पंडित नाहीस, पोंगा पंडित आहेस. लक्षात आलं का? तिथून उपदेश सुरुवात होणार आहे. हा देवाला म्हणतोय, देवा तुला कळत नाही. पलीकडे बघ कोण आहेत? भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. अरे ज्यांनी आमच्यावर खूप उपकार केलेले आहेत आणि असाधारण उपकार केलेले आहेत. अजून कोण आहेत? येत शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ, पुत्र ना तू केवळ इष्ट ही असती. येत या ठिकाणी शालक माझे मेहुणे आहेत, सासरे आहेत, मातुळ मामे आहेत, आणि बंधुकी हे सकळ. आणि हे सगळे दुर्योधनाधिक तर हे बंधूच आहेत. आणि यांच्यामध्ये पहा, पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. यांच्यात काही पुत्र आहेत, काही नातू आहेत, आणि काही तर केवळ माझे इष्ट आहेत, मित्र आहेत, सखे आहेत, स्वजन आहेत. अवधारी, देवा लक्ष दे. लक्षात आलं का? अवधारी अति जवळीकेची हे सकळ ही सोयरे आमुचे, म्हणून दोष आथी वाचे बोलताची. तो देवाला म्हणतो अवधारी, लक्ष दे. त्याला वाटतंय देव माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय की काय. त्यानं नीट लक्ष देऊन ऐकलं तर त्याला देखील हे कळेल की अर्जुन बोलतोय ते बरोबर आहे. अर्जुन म्हणतो त्याप्रमाणे युद्ध न केलेलंच बरं. आणि लगेच देव काय करेल, थांबवण्याची काय करेल सूचना वगैरे देईल. म्हणून तो देवाला म्हणतो अवधारी, इकडे लक्ष दे. अति जवळीकेचे हे सकळही सोयरे आमचे, हे सर्वजण आमचे अति जवळीकेचे सोयरे, अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. म्हणवणी हे सर्व सोयरे आमचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत, आमचे जवळचे आहेत. म्हणून दोषाथिवाचे बोलताची, म्हणून यांच्या वधासंबंधी बोलताच. वाचे म्हणजे तोंडानं बोलताच. दोष आथी, दोष आहे यांच्या संबंधी, यांच्या वधासंबंधी, यांना मारण्यासंबंधी केवळ मुखानं बोलण्यानेच दोष लागणार आहे. मारल्याने तर लागणारच आहे म्हटले, महापाप. पण यांना मारायचंय असं केवळ आम्ही मुखाने जरी बोललो तरी दोषाती त्याच्यामध्ये काय आहे, बोलता क्षणीच पापच आहे म्हटले. एतान्न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किन्नु मही कृते. एतान्न हंतुमिच्छामि मधुसूदन, हे मधुसूदना, घ्नतः अपि, हे मला मारणारे असले तरी. देवा तू कदाचित म्हणशील की अर्जुना तू असा विचार करतोस की यांना मारणं तर दूर, पण यांच्या मारण्यासंबंधी मुखानं बोलणं सुद्धा पाप आहे वगैरे तू बोलतोस. पण हे असा विचार करतील का? कदाचित त्या अर्जुनाला वाटतं देव कदाचित असं म्हणेल. काय म्हणेल? अर्जुना तू जो विचार केलास उत्तम विचार केलेला आहेस, तू शहाणा माणूस आहेस, पण तू एक शहाणा आहेस. हे शहाणे नाहीत ना. तू युद्ध टाळू पाहतोस, यांना मारू इच्छित नाही. मारू इच्छित तर नाहीस, मुखानं बोलणं देखील पाप आहे म्हणतोस.
पण हे मात्र तुझा घात करायला काय होतील, प्रवृत्त होतील. हे काही समजदार आहेत का? तुझ्यासारखे हे शहाणे नाहीत, ते तुला मारायला येतील, मारतील. तो काय म्हणतो, हे मधुसूदना, हे मला मारणारे असले तरी, जरी यांनी माझ्यासारखा चांगला विचार केला नाही आणि ते मला मारायला आले, मारायला प्रवृत्त झाले, त्यांनी मला मारलं तरी देखील, आणि किन्नु महिकृते पृथ्वीच्या राज्याकरताच काय, अपि त्रैलोक्य राज्यस्य, पण त्रैलोक्याच्या राज्यासाठी देखील मी यांना मारण्याची इच्छा करीत नाही. एतान हंतुम इच्छामि, यांना मी मारत नाही असं नाही, मारण्याची इच्छा सुद्धा करणार नाही. कधी इच्छा करणार नाही. हे मला मारायला प्रवृत्त झाले तरी देखील मी मारणार नाही म्हणत असं नाही म्हणत तो. मी मारणार, हे मला मारायला आले तरी देखील मी यांना मारणार नाही असं नाही म्हणत. हे मला मारायला आले तरी देखील मी यांना मारण्याचीही इच्छा करत नाही. लक्षात आलं? जशाच तसेर वगैरे तिथे इथं नाहीये. तो म्हणतो मी स्थिर उभा राहील. हे मला मारायला आले म्हणून मग प्रत्युत्तर म्हणून मी शस्त्र चालवणं योग्य जरी असलं तरी शस्त्र चालवणं तर दूरच, पण यांना मारावं ही देखील मी इच्छा करणार नाही. कधी? हे मला मारायला आले तरी. पुन्हा पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल. अरे पृथ्वीचंच काय घेऊन बसलास? अपि त्रैलोक्य राज्यस्य, त्रैलोक्याचं राज्य जरी प्राप्त झालं यांना मारून, तरी देखील यांना मारण्याची मी इच्छा करीत नाही. बघ ज्ञानोबा राहिले लिहितात, हे वरी भलते करीतू आताची येथे मारितू, परी आपण म्हणे घातू न चिंतावा. हे वरी भलते करीतू, हे म्हणजे हे कौरव भलते करीतू, यांनी वाटेल ते करो. त्यांनी आत्ता मला मारायला जरी ते प्रवृत्त झाले, प्रत्यक्ष मारलं, आताची येथे मारितू, आत्ताच या क्षणाला जरी हे मला मारणार असतील तर मारोत म्हणले. परी आपण मने घातू न चिंतावा, पण आपण मात्र मनाने देखील यांचा घात चिंतू नये. पराकोटीची अहिंसा आली त्याच्यामध्ये. आता लक्षात आलं? अहिंसा परमो धर्म, हा एवढंच वाचलो होतो की काय काय ते. अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पण हिंसा धर्म तथैवच असं वचन आहे पुढं. आपल्याला एवढंच ऐकवलं गेलं काय, अहिंसा परमो धर्म, हा अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पण हे अर्ध सत्य आहे. पुढचा अर्धवचन असं आहे, अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे खरं आहे, पण धर्मासाठी हिंसा करणं ही अहिंसाच आहे. लक्षात आलं? हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म, तुकोबाराय म्हणतात. क्षात्र धर्माचं पालन करत असताना त्या क्षत्रियानं हत्या केली तरी ती हिंसा नाही, त्याला निष्काम कर्म म्हणतात. आता सैनिक सीमेवरती असतात बंदूक घेऊन, एखादा जर शत्रू सैनिक घुसायला लागला आपल्या प्रांतात तर काय करतात? ते त्याला मारतात. मग काय ते पातक झालं का? उलट पुण्यपत्रात पडेल त्याच्या, कारण त्याला एकाला मारण्यानं हजारोंचं काय केलं? त्याने रक्षण केलं आणि कर्तव्य म्हणून त्याने त्याला मारले. का त्याचा काही द्वेष आहे का? त्या समोरून तो येणारा शत्रू सैनिक, त्याचा याचं काही बांधायला बांध आहे का? काही मग हाडवैर आहे का? काही दुश्मनी आहे का पूर्वीची? नाही. त्याने क्षत्रिय धर्माचं काय केलं? पालन केलेलं आहे. हा मात्र काय करतोय? उलटा विचार करतोय. तो म्हणतो यांनी वाटेल ते केलं आणि ह्या ठिकाणी आत्ताच जरी मला मारून टाकलं तरी देखील मी मनाने सुद्धा यांचा घात चिंतिणार नाही. परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी. त्रैलोकीचे अनकळित राज्य जरी प्राप्त होईल, त्रैलोक्याचे पूर्ण राज्य, अनकळित कलहरहित असलेलं राज्य, लक्षात, निष्कंटक राज्य, त्रैलोक्याचं राज्य. पुन्हा कसं? निष्कंटक, कोणी शत्रूच नाही त्या राज्याला. किती चांगली गोष्ट आहे.
पण तरी देखील तो म्हणतो जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचेरे मी, तरी सुद्धा मी हे अयोग्य कृत्य करणार नाही, आचरणार नाही. त्याने ठरवून टाकलेलं आहे युद्ध करणं म्हणजे हे अनुचित असलेलं कृत्य आहे, हे अयोग्य असं कृत्य आहे, ते मी अजिबात करणार नाही. आणि जर असं मी करेल देवा, जरी आजी येत ऐसे कीजे, तरी कवणाच्या मरी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, जरी आजी येत ऐसे कीजे. आणि देवा सांग बरं, जर आम्ही येथे असं अनुचित वर्तन केलं, अनुचित वर्तन केलं म्हणजे यांच्याशी युद्ध केलं, तरी कवणाच्या मनी उरीजे, तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील. तो असा उलटा विचार करतोय की जगातील लोक काय म्हणतील की त्या अर्जुनानं राज्यासाठी या वयोवृद्ध लोकांना, गुरुजनांना, आपल्या कुळातील लोकांना काय केलं, ठार केलं म्हणते. कवणाच्या मनी उरीजे, तो भीतोय अपकीर्ती होईल, या ही काय आहे त्याला भीती आहे. पाप भिरू सुद्धा आहे, पाप होईल ही काय आहे त्याला भीती आहे. आपलं जगामध्ये नाचक्की होईल, लोक आपल्याला नावं ठेवतील ही काय आहे भीती आहे. आणि सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, आणि हे कृष्णा आम्ही हे पाप केल्यावर तुझे मुख तरी कसे पाहावे. लक्षात आलं, 2-3 गोष्टी दिसतात. तो म्हणतो हे कृत्य कसं आहे, अनुचित आहे, हे काय आहे, महापाप आहे, ही एक गोष्ट आम्हाला पाप लागेल. दुसरी गोष्ट, तरी कवणाच्या मनी उरीजे, कोणाच्या मनामध्ये आमच्याविषयी आदर राहील, सगळ्यांच्या अनादराला आम्ही काय होऊ, पात्र होऊ, ही दुसरी गोष्ट. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट तो सांगतो, तू आमच्यापासून अंतरशील. लक्षात आलं का, तुझे मुख, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा, हे कृष्णा सांगे, सांग बरं तुझे मुख केवी पाहिजे, तुझं मुख तरी आम्ही कसं पाहावं. कारण तुला काय आहे, पापाचा कंटाळा आहे, पापी माणसाला तू आपलं मुख दाखवणं शक्य नाही. यांना मारल्यानंतर आम्ही कोण होऊ, महापातकी ठरू, गोत्रदांचा कुळाचा वध करणारे कुलघातकी ठरू. अशा कुलघातक्यांना, महापाप्यांना तू आपलं मुख कसं काय दाखवशील. बरा जोडील पुढंच आहे, मग जोडीला तू हातीसा दुरी होसी. चांगला आम्हाला तू प्राप्त झालेला आहेस, तर या लोकांना आम्ही मारून आम्हाला पाप झाल्यामुळं चांगला हातात आलेला तू काय होशील, निघून जाशील. सज्जन मनुष्य जसा काय करतो, विचार करतो, तसा विचार अर्जुन या ठिकाणी करतो आहे. पण हे अज्ञानापोटी बोलतो आहे, त्या मोहापोटी, अतिस्नेह जो उत्पन्न झालेला आहे स्वजनांना पाहून, त्या पोटी हे सगळं बोलतो आहे. त्याच्या बोलण्यामध्ये संबद्धता नाही, असंबद्धता आहे. या पुढच्या श्लोकावरून लक्षात येईल. निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीती स्यात् जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान हत्वैता नाततायिनः. यांना आतताई म्हणतोय, आणि आतताईंना मारून आम्हाला पाप लागेल असंही म्हणतोय. शास्त्रात तर सांगितलं आतताईंना मारल्याचं कोणतंच पाप नाही, म्हणजे शास्त्र विरोधीच बोलतोय, तरी देखील मी मात्र योग्य बोलतोय असा त्याचा काय आहे, भ्रम आहे. आज वेळ झालेली आहे. हा 36वा जो श्लोक, त्याचा विचार उद्याच्या पाठात करू. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवा बेजी,
एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।